महाभारताचा काळ आपण बघितला आणि आता यायचंय आत्ताच्या काळात. तर आत्ताच्या आपल्या राज्याचा हाल हवाल जाणून घेण्यासाठी येत आहेत एक राजे साहेब आणि त्यांच्या बरोबर आहेत त्यांचे प्रधानजी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मागच्या आठवड्यातली सिंहासनाधीश जोडी कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो, शेरों का मैं हूँ शेर यारो, और कोई ना मुझसा दलेर प्यारो, सच सच कहता हूँ झूठ नहीं कहता हूँ. आया है राजा चामारी, राजा आया है, वाजंत्री आया है, 3 पुतळे भी हजर आहेत. पण बाकी समज कुठं गेलं तुझ्या मायला. कोण हाय रे तिकडं? मी आहे महाराज इकडं. चमारी तू महाराज तर आम्ही कोण? नाही नाही महाराज तुम्हीच आहात. स्वतःला महाराज म्हणाला मी काय येडा आहे? चमारी आम्ही येडा आहे म्हणून मी महाराज आहे की मी महाराज असल्यामुळे मी येडा आहे? महाराज सगळं तुम्हीच ठरवताय. ज्या बापाला घातला तुझ्या महाराज साष्टांग दंडवत. हा महाराज. ही तर राजा कोण आहे? आपण 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 महाराज आपण. मग समजा ठरवणार कोण, तू का मी? तुम्ही तू मी तुम्ही महाराज तुम्ही. तू आणि मी मिळून ठरवायला आमचं हे राज्य म्हणजे तुम्हाला काय शेअर रिक्षा वाटली का? 4 रुपये शीट, 4 रुपये शीट, 4 रुपये हा शीट. चलो चलो मीटर डालो काश्मीरा नाका. हा चलो. महाराज इकडं बघा. कुठं महाराज? नाही महाराज नेमकं कुठं बघायचं कळत नाही मला. इकडं एवढे जरी हालचाल केली तरी दम लागतोय आम्हाला. महाराज वय झालंय आता तुमचं. वय वय तुमच्या मारी तुमच्या अख्ख्या खानदानाला घातला महाराज. चंदनाचा हार तुमच्या. नाही नाही महाराज हे मी नाही म्हणलंय. राणी सरकारच मला बोलल्या परवा खाजगीत. खाजगीत नाही जरा प्रायव्हेट मध्ये बोलल्या. प्रायव्हेट मध्ये काय झालं? म्हणजे तुमचं अगदी प्रायव्हेट पर्यंत गेलं? नाही, नाही महाराज. कुठं म्हणल्या, कशाला म्हणल्या, का म्हणल्या राणी सरकार? अरे काय झालं महाराज मी असंच दरबारात येत होतो सकाळ सकाळ तेवढ्यात मला राणी सरकारांचा मिस कॉल आला. मग मी त्यांना मिस कॉल दिला. मग त्यांचा मिस कॉल. मग माझा त्यांचा. ओय ओय स्पायरो गायरा, ते तरी तुटल नाही तर हे तरी फाटल. तुम्ही जिला मिस कॉल देता ती आमची मिसेस आहे. आईला हे विशेष आहे. विशेष आदर आहे हा त्यांच्यासाठीचा. अदर ऍक्टिव्हिटीज लय वाढलेत परदांचे. आज बित्रावा जरा. हा महाराज पुढं बोला. पुढं महाराज मला राणी सरकारांचा मेसेज आला. हा म्हणाले प्रधानजी लय कंटाळा आला, या की थोडा टाइमपास करू. बाय लव. लव लव म्हणले तुम्हाला राणी सरकार? म्हणजे लगीन आमच्याशी आणि लव तुम्हाला तिच्या तर अख्ख्या खानदानीची केली आरती तिच्या. महाराज महाराज ऐकण्यात थोडा गोंधळ झालाय तुमचा. वो मेसेज लई मोठा होता. तो 2 पार्ट मध्ये आला. म्हणजे बघा लवकर याचा लव पहिल्या पार्टात गेला आणि कर या सेकंड पार्टात गेला. व्हॉट कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स कसला बघतो माझा कॉन्फिडन्स बघा त्याच्या आईला. म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये फॉल्ट आहे. मोबाईल फॉल्ट आहे महाराज. आमच्या मिसेस मध्ये नाही. नाही हो त्यात येऊ नाही. ते मारी फेकून द्या तू मोबाईल. हाड द्यायचं त्याच्या. काय पुढे बोला. हा महाराज त्याच्यानंतर मी राणी सरकारांच्या दालनात म्हणून असा जाणार तेवढ्यात कोणीतरी फुकण्याची हाक मला ऐकायला आली. काय म्हणला त्यो? कोण हाय र तिकडं? हा त्याच्या आईला बघायला म्हणून आलो तर तुम्ही. नाही नाही काय काय कोइन्सिडन्स महाराज कोइन्सिडन्स. मला जी हा कुठल्या फुकण्याची वाटली की नाही ती फुकण्याची नव्हती ती आपणाची होती महाराज. बरं झालं आम्ही टाइमात आलो नाही तर तुम्ही आमच्या राणी सरकार बरोबर. काय महाराज पगार कोणाचा घेता तुम्ही? पगार कोणाचा घेता? आपला घेतो की महाराज. आणि टाइमपास कोणा बरोबर करता? आपल्या राणीचा. आपल्या राणी सरकार. आपल्या राणी. आपल्या कामाचं बोला. आम्हाला सांगा आमच्या राज्याचं हाल हवाल कसा आहे? महाराज जनतेचे हाल आहेत ते मरू दे. आणि हवाला मार्फत आपला सगळा पैसा स्विस बँकेत आहे महाराज. काय सांगता? म्हणजे एकदम चकाचक आहे. आलबेल म्हणा महाराज. वा वा. मला सांगा आमची जनता आमच्या विरुद्ध बंड तर करत नाही ना? अहो महागाईच एवढी वाढली आहे महाराज की तुम्हाला सांगतो जनता दिवस रात्र मरते आणि
दमून भागून घरी आली ना की मेल्यासारखी झोपते व बंड करायचा विचार त्यांच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही अशी अवस्था केली महाराज आपण. वा 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 परदानजी परदानजी आणि आमचं विरोधक काय म्हणतात? विरोधकांचं काय हो, त्यांचे प्रयत्न चालू असतात. पण कसं आहे ना, जनता समस्यांमध्ये त्रस्त आहे ना तोपर्यंत आपलं मस्त आहे महाराज. वा 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 परदानजी आणि मला सांगा आमचं मंत्रिमंडळ काय म्हणते? मंत्रीगण अधिकारी कर्मचारी समजे समाधानी आहेत ना? महाराज तृप्त आहेत आहोत सगळे. अहो, काय सांगायचं, खेळाच्या मैदानापासून ते मैदानाच्या खेळापर्यंत आणि सैनिकाच्या बंदुकीपासून ते जॅकेट पर्यंत मिळेल तिकडे मलिता हाणतात ते. म्हणजे खाऊन पिऊन सुखी आहेत म्हणायचे. आणि आमचं शेजारचं राष्ट्र काय म्हणतंय? मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यांच्या बरोबर. त्यांना वाटेल तेव्हा ते आपल्या राज्यात येतात, वा 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 गोळीबार करतात, बॉम्बस्फोट करतात आणि महाराज त्यांना वाटेल तेव्हा ते निघून जातात. वा आणि समजा चुकून एखादा आपल्या हातात गावला की आपण त्याला बसवतो, त्याचा आदरातिथ्य करतो, त्यांना काय हवं काय नको ते सगळं बघतो. महाराज अहो सणासुदीला त्यांना बिर्याणी पण खिलवतो. काय सांगता? हो महाराज, एकूण काय म्हणायचं तर सगळीकडे मैत्रीपूर्ण वातावरण आहे. म्हणजे थोडक्यात समजीकडे आलबेलाय म्हणायचं. महाराज वा 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 आमचा जीव भांड्यात पडला ना तर आम्हाला वाटत होतं आमच्या राज्याची परिस्थिती लई गंभीर आहे. तुम्ही असताना महाराज आता आम्ही मोकाट सुटलो. म्हणजे आता आम्ही आमच्या राणी सरकार बरोबर जरा टाइमपास करू शकतो. तोवर तुम्ही 15 ऑगस्ट भाषण देऊन काढा. नाही महाराज, मी काय म्हणतो सजेशन आहे तुम्हाला. सजेशन? ह्या 15 ऑगस्टला तुम्ही भाषण म्हणू नका. मग काय करायचं? एक गाणं म्हणा. गाणं? आणि आम्ही कुठलं बघू? दणका म्हणा. बघा मी लिहून आणलंय. हे काय लखोटा? नाही खरंय महाराज. काय सांगता? वाचा. फू बाई फू फुगडी फू घोटाळ्याच्या गंगेत हातून घेऊ, चला हातून घेऊ. मंत्री जमले संत्री जमले बाबू लोक जमले, मंत्री जमले संत्री जमले बाबू लोक जमले. आदर्शाच्या थडग्यावर श्रीमंतीचे इमले. आता फुगडी फू फुगडी फू फुगडी फू घाटाळ्याच्या गंगेत हातून घेऊ, चला हातून घेऊ. अतिरेकी मोकाट आणि जनता झाली त्रस्त. अतिरेकी मोकाट आणि जनता झाली त्रस्त. जगणं किती महाग आणि मरण झालं स्वस्त. आता फुगडी फू फुगडी फू फुगडी फू घोटाळ्याच्या गंगेत हातून घेऊ, चला हातून घेऊ. फुगडी फू फुगडी फू घोटाळ्याच्या गंगेत हातून घेऊ, चला हातून घेऊ. परदान्या महाराज वा रेणुका आज तितका मस्त होता कारण आधी एकदम हसवत हसवत खेळवत खेळवत शेवटी आम्हाला अक्षरशः रडवलं. त्यात हेमांगी आज तू म्हणजे मस्त फॅन्टॅस्टिक. वा निर्मितीताई खूपच छान. प्रत्येक पंचचं टायमिंग अप्रतिम होतं तुमचं आणि शेवटी लेखकाने तुम्हाला स्टँडिंग ओवेशन मिळवून दिलंच आणि तुम्ही दोघांनी खूप गोड केलंय. मला हा राजा आवडला छोटा. मला परीक्षकांना हे पण आता विचारायचं आहे की मागच्या वेळी आपण एलिमिनेशन कॅन्सल केलं होतं, तर आता मला असं विचारायचंय की ते मार्क्स पण पकडायचे की आजपासून नव्यानं सगळे मार्क्स सुरू होणार? हे जर असेच परफॉर्म चांगलं चांगलं करणार असतील तर हे इथपासून सुरुवात करूया. बघूयात मग प्रेक्षक परीक्षकांचं काय म्हणणं आहे आणि किती गुण देणार ते. 10 पैकी 10. रेणुकाताई 10 पैकी 10. निर्मितीताई 10 पैकी 10. वा. आणि आता बसायचंय तुमच्या सिंहासनावर.